बापा 9 वाजले. माझी आंघोळही झाली आणि शिकलो सारं झालं. अधिक यायचं खोलीच्या बाहेर निघायचा पत्ता नाही बापा. वेळ झाला बापा म्हणून म्हणतोच मी जात निघत नीताले म्हणाल तो आणि इली म्हणतो कोमलले पहिले नीताले आवाज देतो आणि पाहतो मग काय आहे तर. अनिता अनिता लागलं बापा बुडीचं एखाद दिवशी डोया लागला तर लेकरं शाळेत नाही जात. आजच्या दिवस म्हटलं चांगलं झोपा कायचं झोपू देते. लागलं दार ठोकणं आणि आवाज देणं सुरू. आल्या उठून द्या आले. आई काय म्हणता? बाप्पा नीता 9-10 वाजून राहिले पण तुम्ही एकही उठायचं काम नाही म्हणून आवाज द्यायला आली. दिवस कोणता वार कोणता झोपलीच आहे. आणि आज 12च आहे ना. काल एकादश झाली तर आज 12च करावं लागते. उठाचीच आहे. माया लागन तर तिकडे पाणी शिपलं. दिवस कोणता मात कोणता तुमचं म्हटलं झोपणंच सुरू आहे. शेवटी दिवस पाहून मला पाणी टाका लागलं. मी तरी तुमची वाट पाहून राहिली. आता येईन नंतर शेवटी पाणी टाकून घेतलं. दिवस कोणता मात कोणता झोपतात झोपल्या. मी लवकरच उठत असतो. रोज लवकर उठत असतो. लेकरायचे आहे ना डब्बा गिब्बा करायला लवकरच उठायला लागते. पण आज म्हटलं डोया लागला. पोरगी म्हणे शाळेत जात नाही तर काल लय वेळ झाला आम्हाला झोपाले. म्हणून मला वेळ झाला. नाही तर मीच वेळ नाही करत. तुम्हाला बोलायचं कामच नाही ठेवत. एखाद्या दिवशी वेळ झाला का तुम्ही अशा करता बा. कोणी दिवस असता तर काही म्हटलं नसतं बाई. आज 12च आहे ना. 12च असल्यावर एवढे दिवस झोपत असते काय. लवकर कर बरं काम करून घ्या बरं. नैवेद्य गिवेद्य करावं लागते देवाले. काही दिवस असला तरी तसंच आहे. बरं सांगायलाच आहे फक्त आज 12च आहे म्हणून म्हटलं. एक दिवस जरी लेट झालं का चालल्या दार वाजवले ठोकाले. आवाजाने लेकरही उठते. यायले काय आहे झोपून येते. एखाद्या दिवशी लेकराला वाटते तर झोप ना झोप. नेहा आज सुट्टे झोप. नको करू ना आई करत आजी आली ती म्हणून आजीचा आवाज झोप. आता दिवस उशीर झाला तर यायचं सुरू होते कुरकुर कुरकुर कुरकुर. रोज उठतो तेव्हा नाही यायला वाटत काही. सकाळी उठून कामं करतो त्याचं नाही सांगणं होत ना. बाहेर जाऊन सांगा ना माया सुना आज एवढ्या वाजता उठल्या असं झालं तसं झालं. सांगायची सवयच आहे. किती काही केलं तरी एक दिवस जरी आपल्याला लेट झालं का बातच करते गावाले गजर. हे दिवस सासूबाई आवाज देऊन राहिल्या. किती वेळ झाला आता काय सांगू येईले. हे बरेच आहे. हे उठले पाय बरं बाहेर चालले गेले पण मला आवाज नाही दिला. फिरायला गेले असं तर एखाद्या दिवशी आपल्याला जागण्याला तर आवाज नाही देत. कशी आहे काय माहित. कोमल उठलीच नाही का? उठली आई. येतो तुम्ही येतो तुम्ही हा सुमन मी येतो लवकर ये. काय सांगू बाई येईले का मला जागच नाही आला म्हणून स्वतःच्या हाताने काढून घेणं बाई. आता कसं करू काही समजून नाही राहिलं. दे शामजीचीच काढतो आता कसं असते तो. तरी मी सांगत असतो एखाद दिवशी मला जाग नाही आला तर लवकर उठून द्यायच जा. यायचं काय होतं आपण लागून त्याला उठून द्या. एखाद्या दिवशी आपल्याला उशीर झाला ते उठून नाही देत म्हणतोच मी त्याला आल्यावर येऊ दे त्याला. थोडंसं वेळेनं उठणं आणि बोलणे खाणं. आता किती बोलणे खा लागते. 5-10 मिनिटाचं वेळानं उठणं. पण चुकलंच म्हणा मायाच चुकलं. मला वेळ झाला अलाराम लाल पुरते कोणाच्या भरोशावर बसायला पुरत नाही. एखाद दिवशी असा डोळा लागून जाते ना पक्का तर बस. आता जर खूप वेळच्या उठल्या असं तर काय करा बाई. आता मला लय बेकार उठून राहिलं आणि मग त्याच्यापेक्षा बोलणे. आणि त्यातही जर लवकर उठल्या असन तर उठल्याच असं. लेकरं इकडे शाळेत जाते तर काही सांगता नाही त्या उठल्याच असं. काय हो माय आता काय करू काय उत्तर देऊ यायले. जर म्हटलं का डोळ्यास नाही लागला तर डोळ्या उघडलाच नाही बा आणि जागच नाही आली असं जर म्हटलं तर अशी कशी जागणी ते आहे. कसं म्हणा कसं सांगावं त्याईले. जीवाला विचारच आहे. ताई मला खूप उशीर झाला हो ताई. काय करू आता काही समजून नाही राहिलं. आई मला बोलून म्हटलं आता बरं झालं आई नव्हत्या नाही तर आताच मला हे होतं. आईचे बोलणे खा लागले असते. टेन्शन न घेऊ मलाही उशीरच झाला आज मग मी लवकर नाही उठली. मला यावात द्यायला आल्या त्या मला म्हणे एवढा वेळ असते का म्हणे 12च आहे ना म्हणे काही करायला लागण ना म्हणे. म्हटलं हो म्हटलं आता आपलं चुकलं तर काय बोलतं जास्त. हो आपलं चुकलं म्हणजे जास्त बोलताही नाही येत. मी नाही बोलत बा. मला आता तरी म्हणूनच आई आता काय ऐकूनच घ्या लागण. आपलंच चुकलं ना. मला आज का नाही तुम्हाला खरं सांग का ताई आज जागच नाही आला. तसं आहे आपलं चुकलं म्हणजे जास्त बोलताही नाही. तेवढी भीती वाटली होती आता तुम्हाला काय सांगू. आणि त्याच्यात म्हटलं हे श्यामजी म्हटलं किती वेळचे उठले म्हटलं बाहेर फिरायला गेले पण म्हटलं एक आवाज नाही दिला. एखाद दिवशी उशीर झाला तर आवाज नाही द्यायला पाहिजे का. मी तरी त्याला सांगत असतो पण ऐकतच नाही ते. त्याईले घरी मी म्हणतो त्याईले असं वाटलं असं झोपली हे बा झोपू दे. एखाद दिवशी डोळ्या लागला म्हणजे त्याईले समजते ना रोज उठतो म्हणून आपण म्हणून त्याईने आवाज नाही दिला असं. माहीत नाही दिला मला आवाज. काय म्हणायचं ते ना साधे न करते ते बा रोज तर उठाच लागते. ते बा झोपू दे म्हणून नाही आवाज दिला असं. त्याईले काय म्हणतो तू काही हो म्हणत नाही तर काय असेच मग ते आवाज नाही देत. आणि आता मग कोणाला ऐकायला लागते आपल्याला बोलणे ऐकायला लागते ना. आपल्याला काय बोलणे ऐकायला काय कमी आहे का. नेहमीच असते आपले बोलणे आपल्याला ऐकाच लागते. आज द्यायला तेव्हा माझी माईवाली आंघोळी झाली होती. आता पैसे झालं मी डायरेक्ट इकडे चालली पोरीले झोप म्हटलं
पोरगी करे काहून आवाज करतो काहून लेकराला वाटते नाही एखाद दिवशी झोपावं म्हणून पुन्हा नाही तर आहेच ना रोजची सकाळीच शाळा असते ना तिची आणि काय तिला रोज झोपायला भेटते आज झोपली असं झोपू द्या सारख्याच असतं जीवार येते का लेकरायची जीवार नाहीत का रोज शाळेला उठणं सकाळी सकाळी पण आता ते आपण त्याला जबरदस्ती करू पाठवतो जाते नाही तर झोप मोड करून त्याचे म्हणणे करत आपल्याला कशी एखाद दिवशी झोप लागली तर आपल्याला उठावणे वाटत तसं त्याचे ना लहान लेकराची दुपारूनच पाहिजे बाई शाळा पण आता काय करतं सकाळून राहते जास्त वेळपर्यंत नाही सकाळची कशी तेच आहे टाइम टेबल बरोबर आहे म्हणा तेच काय ते नाही बरोबर ठेवला आहे शाळेचा टाइम पण हे लेकरायचे ना आपण म्हणतो आपलं मन दुखते तर आहेच मग मी बरं मस्त की चहा मांडतो सगळ्यासाठी आणि तू चहा देऊन दे आणि तू नाश्त्याचं कर मग मी आंघोळ करतो तेवढ्या उशिरात नाश्त्याचं करेपर्यंत तू आला आणि मग मी स्वयंपाक करून टाकतो आणि आज 12 सायटा भात गीत टाका लागन ना देवाला नैवेद्य दाखवतो छानपैकी हो देवाला तर आज नैवेद्य दाखवाच लागते म्हणा तसे तर आपल्या घरी रोजच तेच पण आज चांगला दिवस आहे तर आज दाखवाच लागते एखाद्या सुद्धा तर उपवास सोडा लागन उपवास सोडासाठी काय करावं लागते नाश्त्याला ते विचारून घेजो आईलीच विचारायला लागून मला तर आता कसं आई समोर जाऊ याचा लाज वाटून राहिली आला वेळ झाला ना मुले हो दे लाज सोडून दे काय आहे ते विचारून घे नो मी काय म्हणतो बिचारते पैदल वारीत गेले होते आले बिचार वापस एका दिवशीच्या दिवशी राहिली नाही तिथं ना मी विचारलं ते कोण म्हटलं एवढ्या लवकर आल्या म्हटलं तुम्ही काय करायचं म्हणे नाही तरी आमचं पहिलं दर्शन झालं होतं म्हणे मग आम्ही तिकडे फिरलो म्हणे कोल्हापूरला गेलो होतो म्हणे देवीचं दर्शन घ्यायले आधी 2-4 गाव सांगितले जिजोरी तिकडे म्हणे आम्ही स्पेशल गाडी केली म्हणे फिरलो म्हणे चाललो आलो म्हणे मग तो म्हणते एकादशीच्या दिवशी दुरून दर्शन हो का काही हो म्हणते जे आपण तर पहिले घेतोच म्हणा दर्शन पण त्या दिवशी राहा लागते म्हणते एकादशीच्या दिवशी त्याच तर दिवशी सगळे मोज आहे म्हणते पण ह्या एकादशीच्या दिवशी वापस आले एक जणाचा विचार आहे म्हणा आता ते लय दिवसाचे गेले ते असं तर मग ते घरची हे लागली असेल ना कामोगी मरायते म्हणून आले असं त्या म्हटलं सण दर्शन झालं बा काय राहायचं आहे म्हणून आले असं इथं लय दिवसाची इच्छा आहे पंढरपूरला जायची पण कधी इच्छा पूर्ण होईल काय मी कधी बोलवते ती विठ्ठल पण बोलाव आपणही जाऊ कधी ना कधी बाई करतो मी भरभर चहा आणि तू करतोय काम हो करा ताई